असा टन आहे. इकडे काही कोणी पेटवलाय काही पेटवला इकडं कोणी इकडे नाश्ता पाणी आलेलं आहे. नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये कोणी. मागाची पालखी दाखवली नव्हती तुम्हाला, आता बघायला भेटली ना त्याच शो मध्ये. दाखव ना हे बघ कसा भेटला. हाय, तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि आम्ही चाललोय कोल्याला. कशासाठी चालू ते पण दाखवतो. आपली मासे पकडायला. हो, ताडगोळी पकडायला, मासे तोडायला. बरोबर बोलते. हो, मला पण तसंच बोलायचं होता, मुद्दाम मी बोललो चुकीचं. तर येते आपली गाडी युवराजची, ती आलेली आहेत पाठीमागे बघा, दिसतात का. चला आपण आता त्यांचीच वाट बघत होतो. दाखवतो तुम्हाला कसे ताडगोळे मारतात. नाही बरोबर आहे. कसा टन आहे. इकडे काही कोणी पेटवलाय काही पेटवला इकडं. लाटा लागतात दिसते. चला तर जागेवरच भेटू. तुम्ही जर बघितले असेल माझा आपले ब्लॉग भरपूर चाललेले इकडे. पाडायला सगळा पाण्यात भरलेला होता माझा. आम्ही आलतो सगळा भरला होता, सगळा आटला. आता जाता नाही मागे पकडशील का बघ कशा धार आहेत ना पाठी ना. हा हे कुठं आहे का रे थांबले. कुठं गेलं असेल ते तिकडे गेलं असेल. पाणी त्याला पाणी जातं तुम्हाला भरपूर आटलाय. हे सगळा फुटलेला असतंय पावसाळ्यात ना. रोडवर पाणी आलेलं असते इथे. भरपूर आटलंय पाणी. पाणी पाणी जाम म्हणजे जाम आटलंय. यावर्षी बोलतो लागेल मग आहे का नाही काय क्वालिटी कुठल्या त्या शेतातल्या याच्यावरती का एवढ्या वरती कोण चढत आहे. 4 मजली बिल्डिंग आहे इकडे नाही का. हे काय सुपारी काही नारळ आहे ते. कडबेरी नाही कुठल्या याच्यावर कोण चढल. तो ताड भर बघायला पण ताड भर काय भेटली नाही. करवली रस्त्याला थांबलो. आवळा घेऊन चाललोय ना. आता झालं ना दिवस दर्शन गेला बागेला नाला. बागेर घेऊन लवकरच आपण जाऊन थांबू तिकडे. आता पाणी आटलं असेल पाणी आटलं का तुम्हाला त्या माईक बीप लावून चाललंय कुठे हो. हा आपला नांदेणीचा रोड आणि बंगली इथे आहेत.
इकडं चांगलं द्यायला पाहिजे. तर आपण थोड्याच अंतरावर आलेलो आहे आम्ही. आवला खातोय ना त्यामुळे आवाज बसला. जीप सटकायला लागली आता. हो इकडे पण रिक्षा थांबले काही. चला आतमध्ये जाऊन बघू आता. हो चष्मा लावला तर दिसत नाही ला, म्हणून सांगतो चष्मा लावत जा. आता दिसली. नकुली नकुली. कुडा ना मग या. आम्ही चाललो पुढं. 3ची गाडा कांबडी गाड्या होईल का तुमचं. ये एकाला टाकू तिकडे नदीमध्ये. ही एकदाच सागाची झाड आहे तिथं. झाडलाय रस्ता. का रे त्या बोंडाला परत जमा झाला इकडं. त्या बोंडाला परत जिवंत झाला. इकडे पण काम फेले बोल ना. काम फेल नाही. पाणी तेवढंच आहे. त्या बोंडाला परत पसारला लागला. मासे नसतील सगळं की नेलं झुरपून जर काढून. जाऊन बघू जाऊन कुठं मासे आहेत काय आहेत. कोण आलं दर्शनचा पाजारा घेऊन आलं घरी. मासे तिथं वालवाल त्या तिथं मंदिराच्या पुढे. बघ तुला काय समजतंय मग. कोणी इकडे नाश्ता पाणी आलेलं आहे. नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये कोणी. तिकडे तिकडे जायची सुरुवात केली. झूम करून बघू काय त्याच्या आधी चष्मा मागवला इकडं. काय दिसत नसलं तर बघायला. आता पाणी बघ कसं पिंगायला लागलं तिथे. मग पालखी आले का अजून? पालखी जवळ आले ना. काय पण युवराज भाऊंचा विचार माझं चक्रवाला पाहिजे पाणी. पालखी येणार इकडे. आम्ही बघितले डोक्यावरतीच आहे त्यामुळे तिकडे नाश्ता आलेला आहे. बघू शकता पाठीमागे नाश्त्याने नारळ आहेत त्याच्यात. नाश्ता आहे. नारळ आहेत मी बघून आले. हा बजा पण लई लक्ष आहे. चष्मा लावलाय ना. चष्मा जास्त दिसतंय. काहीच नाही. पालखी येणार आहे. चला नाही अख्खा मासा तिथे मंदिर. बघ तिथं खाली बघा चमकत. तिथे बघ गुलगुल पिंगाय गोल गोल विकताय. आवा आहे ते युवराज भाऊ. ते आवाज तुला वाटतंय ते शिवा आहे. वा नाही शिवा आहे. तात्या पण आलंय काय. चला मग निघा आता. चवळीवर जाऊन बघू. चवळीची पालखी दाखवली नव्हती तुम्हाला. आता बघायला भेटली ना जंगलावरची पालखी. तिथं आम्ही गेलो दोन नदी आता बघायची. तिथं 7 दिवस पाण्यामध्ये होता. तपस्या केली होती. चला आता तवलीवर.
1 मे स्पेशल नदीवर फिरायला आलोय. कशी पाक राहते. आलंय आलंय मीच आलोय. भूत्या काय पण काय भूत्यावाला म्हणजे भूत्या येईल काय. ते भूत्या तिकडे गेलं पुढं बाजार घेऊन. आम्ही चाललंय माझं काटा कुठं तुरवीत. लागला पाणी आटलं इथं. बापा 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 हे बघ मासं बघ इथं. होय खावला बघ इथं. एवढं पाणी आहे. हे बघ कसं आलं जाय. पाय टाकून जायला लागेल काय. बघ चला आपण जाऊ तिकडून. काय नाही चला जा. जागा आहे मासं पाळायला. मासं भेटल्यावर दाखवू तुम्हाला. पापट्यांना दाखव डायरेक्ट भेटल्यावर दाखव. इन्स्टंट नको बघा मासा शोप फेल नाही जाणार आपला. तिकडं वलवलतात मासाला एक साईडला. खिशात भरायचं मासं नाही असं टाकण्या धरून टाकल्या. तारक मासं भेटल्यावर दाखवतो तुम्हाला. त्याच शो मध्ये दाखव ना. हे बघ कसा भेटला काला. अरे लागते मला मळ्या बघ कसं भेटलं कुठं रे. बघ असं दणक्या दणक्या मला दाखव ना. जिवंत मासं पकडलं विहिरीत सोडायला चाललंय. मला दाखवतो मासं. इथूनच सोडतो खाली. इथं हिंमत नाही माझी. परलो होतो माझं. हे बघा तेल आप्पे. झालं सोडून सगळं मासं. गिरीमध्ये चाललो घरी आता. भाजीसाठी किती मासं पकडलं काय हा दाखवतो तुम्हाला. ही आपली विहीर. चाललो घरी आता. आंबा काही मिळाला वाटते. मल्ले ते तेल आपले नाही इकडे चालू आहे. कसं काम आहे ते काले काले मळे. हे तेल आपले एवढं भारी वाढता वाढता भरलाय अजून. ठेव मला माझ्या ते बी ते घे. तू नाही याच्यामध्ये सर. इकडे बोललो काय तुला काय ठेवलंय काय काय बोललो तुम्ही आता. वालवाला मग सर हा ही काय एक पिल्ला घेऊन फिरते इकडे. गेलो होतो ताड पाडायला आलो मासे घेऊन. अशी गत झाली. गत नाही अशीच झाली गत. कोमल तिकडं खिडक्या खिडकीतून बघते. कोमल नाही मावशी आहे. चला तर मग ब्लॉग इथंच एंड करतो नाही का. आता काय भाजी बिजी बनवताना दाखवू काय. काय वाट करा. तोपर्यंत आपला ब्लॉग एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ब्लॉग आपला लवकर नसतात. 8 हप्त्यातून एकदा असतात. तर बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.